कृषी विकास 2025 वर्ष दुसरे आज पहिला दिवस आहे। आर्डर सीड्स ही कंपनी शेतकऱ्यांसाठी खास जिवंत 60 डेमो प्लॉट या ठिकाणी आणलेले आहेत। 45 एकराच्या R&D मध्ये हे 60 जिवंत डेमो प्लॉट शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे। यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीच्या झेंडू आहेत, कलिंगड, खरबूज, दोडका, काकडी, कारलं, टोमॅटो, भेंडी या वेगवेगळ्या व्हरायट्या शेतकऱ्यांना या ठिकाणी बघायला मिळणार आहेत। खरं तर आर्डर सीड्स कंपनी सातत्याने शेतकऱ्याला वेगळं नवीन काहीतरी देत आले। शेतकऱ्याच्या अडचणी, वातावरणातील बदल आणि बाजारातील बदलती मागणी या त्रिसूत्राचा वापर करून ही कंपनी सातत्याने शेतकऱ्याला नवीन व्हरायटी देत आले। आणि आजच्या या कृषी प्रदर्शनाचं वैशिष्ट्य नेमकं काय असणार आहे, तर यामध्ये आकर्षक काय असणार आहे, तर यामध्ये आकर्षक आहे ही पपई विक्रम 77 ही पपई शेतकऱ्यांसाठी अतिशय बघण्यासाठी महत्त्वाची पपई असणार आहे। त्यासोबत नवीन आणलेली भेंडी, कांदा आणि टोमॅटो या कृषी प्रदर्शनासाठी आकर्षक असणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कंपनी फील्ड क्रॉप मध्ये एक नवा अध्याय सुरू करते। त्यामध्ये तांदूळ, मका आणि भात या पिकाच्या व्हरायटी असणार आहेत। नेमकं ह्या प्लॉट मध्ये त्याची वैशिष्ट्य काय आहे ती आपण त्याच्या प्रतिनिधीचे जाणून घेऊया। चला, मध्ये तुम्हाला आर्डर सीड्स असणारा कृषी विकास या कृषीमध्ये नेमक्या कोणत्या व्हरायटी आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। सुरुवातीला या कमानीमधून हात आलेल्या तुम्ही दोन्ही बाजूला बघू शकता वेगवेगळे झेंडू तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात। या बाजूला झेंडूच्या व्हरायटी, या बाजूला तुम्ही शेवंतीच्या व्हरायटी द्या। सर आहेत, सरांकडून या झेंडू विषयी आणि शेवंती विषयी माहिती जाणून घेऊया। सर, खरं तर दोन्ही बाजूला आपण झेंडूच्या व्हरायटी दिसतात। हा झेंडू कोणता आणि हा झेंडू कोणता आहे? हा यश ऑरेंज आहे आणि ड्रीम येलो अशा दोन व्हरायटी आहेत। हा ऑरेंज मध्ये आपल्याकडे दोन व्हरायटी आहेत। ऑरेंज मध्ये ड्रीम सॉरी यश ऑरेंज आणि प्राइम ऑरेंज अशा दोन व्हरायटी आहेत। यश ऑरेंजचे काय आपल्या वैशिष्ट्य आहे? यश ऑरेंजचं फुल मोठं आहे, ते साधारण दसरा दिवाळी या मार्केटला चांगलं चालते। फुल मोठं असल्यामुळे वजनाला चांगलं, कमी फुलाचे जास्त फुल लागतात। एका झाडाला किती साधारणपणे किती किलो? एका रोपाला साधारण तुम्हाला सांगतो एक ते प्राइम ऑरेंज आहे तो 1 ते 1.5 किलो पर्यंत जातो आणि यश ऑरेंज आहे तो 1.5 ते 2 किलो पर्यंत जातो। लावल्यापासून किती दिवसात येते? साधारणतः यश ऑरेंज आहे तो 50-55 दिवसात चालू होतो आणि प्राइम ऑरेंज आहे तो 45 दिवसात चालू होतो। बरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण शेवंतीमध्ये थोडं जाऊया आणि शेवंती अतिशय महत्त्वाची व्हरायटी। शेतकरी मित्रांनो, शेवंतीमध्ये तुम्ही बघू शकता काय आहे शेवंतीची वैशिष्ट्य काय आहे? पूर्व व्हाईट ही व्हरायटी आहे। ही टेम्परेचर साठी व्हरायटी खास चालली आहे। हे फुल तुम्ही पाहू शकताय, मध्ये येलो कलर आणि साइडून व्हाईट आहे। हा साधारण 15 फेब्रुवारी पासून ते 15 मे पर्यंत ह्याची लागण चालू शकते। एका झाडाला किती? एका रोपाला साधारण 700 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत माल निघतो। साधारण एकरी तुम्हाला रोप 12 ते 14,000 रोप बसू शकता तुम्ही। लावल्यापासून टाइम किती लागतो? साधारणतः लावल्यापासून 3 ते 3.5 महिन्यांनी फुल चालू होतं। बरोबर। आता ही पूर्व व्हाईट, समृद्धी व्हाईट, शीतल व्हाईट मध्ये काय फरक आहे, म्हणजे कशाची व्हरायटी? प्रत्येक सीझनच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत। पूर्व व्हाईट आहे ती उन्हाळ्यासाठी चालत्या आणि समृद्धी व्हाईट आहे ती आपण 15 मे नंतर जून पर्यंत साधारण पावसाळ्यासाठी चालते आणि थंडीसाठी आहे ती शेवंती दुसऱ्या व्हरायटी आहे त्या श्वेता व्हाईट आहे। शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्वाच्या व्हरायटी आहे। पूर्व व्हाईट सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय वैशिष्ट्य जाणून घेतं सरांकडनं। अतिशय फुल त्यांनी सांगितलं चांगल्या पद्धतीचं फुल आहे, साईज चांगल्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका झाडाला चांगल्या पद्धतीने उत्पन्न निघते। त्यामुळे ही व्हरायटी शेतकऱ्याला परवडते। थोडं वेगळ्या व्हरायटी द्या, थोडं वेगळी साहेब आहे ती त्यांच्याकडून जाऊया मार्गदर्शन। यामध्ये अजून एक आकर्षक ठरेल ते म्हणजे दीपा भेंडी। भेंडीची वैशिष्ट्य इथं आहेतच, त्यासोबत आपण दीपा भेंडी कशी बघूया आणि सरांकडून जाणून घ्या। साहेब, खरं काय वैशिष्ट्य आहे दीपा भेंडीचं आणि काय सांगतात दीपा भेंडी? आता दीपा ही जी भेंडी आहे ते जर भेंडी जर बघायला गेलं तर ही एकदम कवळी भेंडी आहे, कुस कमी आहे। त्यामुळे शेतकऱ्याला तोडायला एकदम हे आणि खालून जो फुटवा आहे त्याची उंची बघायला गेलं तर एकदम उंची कमी आहे, खालून फुटवा जास्त आहे। त्याच्यामुळे माल पण जास्त निघते। जर इतर ठिकाणी जर दुसरी व्हरायटी असेल तर त्या ह्याच्यामध्ये एका लाईन मध्ये 4 ते 5 किलो माल आपल्याला जास्त निघतोय। साधारणतः एकरी ऍव्हरेज जर बघायला गेलं तर 12 ते 15 टनापर्यंत निघतंय। बरं, आणि शेतकऱ्याला तोडायला पण सोपी भेंडी एकदम। आणि जरा समजा एक 2-4 दिवस जर तोडा लांब गेला ह्याचा तरी पण काय अडचण नाही, कातड जाड होत नाही, एकदम कवळी आणि लुसलुशीत भेंडी आहे ही। व्यापाऱ्याला पण चांगली मागणी आहे। याला कुस कसलीच नाही, याला कुस कसलीच नाही, खाणाऱ्याला पण चांगला आहे, खाणाऱ्याला पण चांगला आहे आणि मार्केटला पण चांगला आहे आणि व्यापारी पण चांगला रेट देते। बरं, हे किती दिवसात येते लावल्यापासून? आता 60 दिवसामध्ये चालू, 60 दिवसामध्ये। ठीक आहे, पुढच्या साईडला मिरचीविषयी महत्वाची माहिती जाणून घेऊ। निधी मिरचीमध्ये आलोय। त्या मिरचीचे वैशिष्ट्य काय आहेत? कारण सामान्यपणे संपूर्ण घरामध्ये, प्रत्येक घरामध्ये ही मिरची वापरली जाते, पण मिरची शेतकऱ्यांनी कोणती लावली पाहिजे, मिरचीचे काय फायदे आहेत? सर्वात महत्वाचं म्हणजे मिरची उत्पन्न कसं आहे साहेबाकडून जाणून घेऊया। खरं तर ही मिरची कोणती? सरी निधी मिरची काय सांगताल याची वैशिष्ट्य? निधी ही G4 सेकंड म्हणजे आपण जे तिखट म्हणतो मसाल्याचे जे वापरली जाते त्या सेकंड मध्ये येते। याचे लागवड अंतर म्हटलं तर 4 बाय आपण 1.5 वेळेला लागवड करू शकतो। एकरी ऍव्हरेज 35 ते 35 टनापर्यंत त्याचं ऍव्हरेज आहे। जे तिखट म्हणतो आपण मेन जास्त तिखट त्या G4 सेकंड मध्ये येते। आपल्याकडे निधी आणि मीरा म्हणून दोन व्हरायटी आहेत। निधी जी म्हटली ना याच्यावर रिंकल येत असत। नॉर्मल जी मिरची राहते ना, मिरचीवर तुम्हाला दाखवतो मी, ही मिरची याच्यावर रिंकल येतात आणि जी मीरा आहे आपली दोघं सेम आहे, फक्त G4 सेकंड मध्ये दोघं कालावधी वगैरे सगळे सेम आहे, फक्त तिच्यावर रिंकल येते एकदम सॉफ्ट येते, म्हणजे ती एक्सपोर्टला चालते। एक्सपोर्टची जी मागणी आहे त्याला एकदम सॉफ्ट मिरची लागते, म्हणजे आपली मीरा ही एक्सपोर्टला चालते आणि निधी
ही लोकल मार्केटला चालते. याची लांबी किती पण जाते निधीची? लांबी ते 7 ते 8 सेंटीमीटर आणि पर्यंत त्याची मिराची? सेम आहे सर. लांबीत काही फरक नाही. G4 सेगमेंट मध्ये बर. सेटिंगला कशी आहे? सेटिंगला एक नंबर. प्रत्येक कडीला सेटिंग राहते. बर. खाली फुटवांची साईज कशी असते किंवा झाड कसं राहते? झाडाची साईज जर म्हटली सर ते 2.5 ते 3 फुटापर्यंत साईज होती. आणि फुटवा प्रत्येक खालून तुम्ही पाहू शकता. आता तुमच्या समोर प्लॉट आहे, प्रत्येकाला फुटवा आहे आणि प्रत्येक कडीला त्याची सेटिंग होते. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्वाची म्हणजे ही निधी मिरची शेतकऱ्यासाठी अतिशय फायदेशीर असणार आहे. मार्केट कसं आहे? मार्केट आता सध्या तर 45 ते 50 रुपये किलो चालू आहे. आता मार्केट राहतं, ज्या प्रकारे मार्केट चालतंय ते रेट राहतं. निधीची माहिती घेतली, मिरा पण त्या सेगमेंट मध्ये तुम्ही त्या पद्धतीने सांगितलं. त्या दोन्ही वेगवेगळं काय वैशिष्ट्य आहे? वेगळे फक्त त्याच्यावर रिंग केले तर एकदम सॉफ्ट होती. हे एक्सपोर्टला चालते, ती आपण लोकल मार्केटला देतो. ठीक आहे. सगळ्यात मार्केटमध्ये ज्यांना डंका घालली ब्लॅक 99, त्याचे काय वैशिष्ट्य आहे? भरपूर. हे ब्लॅक 99 म्हटले सर, ही थोडी जाड येते आणि लॉंग येते थोडी. तर ही कमी प्रमाणात टिकत राहते. बाकी सगळे सेम आहे. ही 12 महिने लागवड चालते. तुम्ही लागवड केव्हाही करू शकता. 55 ते 60 दिवसात ही प्लॉट हार्वेस्टिंगला येतो. बाकी सेम आहे, फक्त फरक ती मिरची म्हणलं तुम्हाला सांगितला. हे ब्लॅक 99 चा फरक असा आहे, ही थोडी साईज G4 पेक्षा थोडी मोठी येते आणि लांब आहे. लांब किती आहे तरी? लांब तरी हे 10 सेंटीमीटर पर्यंत. 10 सेंटीमीटर पर्यंत येते. उत्पन्नाला कशी येते? उत्पन्नाला सेम 35 टनापर्यंत ॲव्हरेज निघतं. बरं. ह्याला मार्केट कुठलं काय? दोन्हीला मार्केट वेगळं राहतं? नाही, मार्केट सेम आहे. मिरचीला कोणते म्हटले तर म्हणजे G4 म्हटले ते तिखट असल्यामुळे 1-2-4 रुपये त्याला रेट जास्त. हे तिकडला कसे? हे तिकडला थोडं कमी प्रमाणात राहतं. शेतकरी मित्रांनो, आतमध्ये आल्यानंतर अशा पद्धतीचा एक स्टेज त्या ठिकाणी मारला आहे. खरं तर स्क्रीन मोठी आहे, सोपा आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टेज केला आहे. कारण या ठिकाणी शेतकऱ्यांना येण्यासाठी अतिशय महत्त्वाचं म्हणजे जे शेतीमध्ये अनेक दिवस झालं, अनेक काबाड कष्ट करून, अनेक अनुभवातून लोकांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी अनेक वक्ते या ठिकाणी येतात. आजच या ठिकाणी मंगळवेरचे असणारे बालाजी लोकरे यांचं सुद्धा या ठिकाणी व्याख्यान झालं होतं आणि शेतकरी सुद्धा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला. सुरुवातीला सांगितल्या पद्धतीनं कारला सुद्धा अतिशय या ठिकाणी महत्वाचं आहे. कार्तिक नावाचं एक कारला आहे. आतमध्ये जाऊया, साहेब पण आहे. ते नेमक्या कारल्याचे वैशिष्ट्य काय ते खरं जाणून घेऊया. साहेब, खरं तर काय कारल्याचे वैशिष्ट्य काय सांगता येतील? सर, कार्तिक म्हणून सेगमेंट मध्ये येतं. लांब सेगमेंट कारला आहे. पूर्ण असं काटेरी वाण येतं आणि लांब सेगमेंट मध्ये आहे. एक 50 ते 55-60 दिवसात पहिला टोळा हार्वेस्टिंगला येतो सर. आणि प्लॉट चालू झाल्यापासून 120 दिवस म्हणजे जवळजवळ 4-4.5 महिन्यापर्यंत प्लॉट टिकून राहतो. कितीही टेम्परेचरला दिला, पावसाळ्यात दिला तर कुठली फळाची कुठली म्हणजे शायनिंग म्हणतो आपण ती कमी होत नाही. किंवा काही व्हरायट्या कशा आहेत मार्केटमध्ये त्यांची शायनिंग कमी होते उन्हामुळे, पण आपला गर्द असा हिरवा कलर येतो. काटे जास्त असल्यामुळे कुठल्याही मार्केटला गेलं तर काटे तुटत नाही. मार्केटला शायनिंग शेवटपर्यंत टिकून असते. आणि याची लांबी 20 ते 30 सेंटीमीटर एवढी लांबी असते. लांब सेगमेंट मध्ये आहे व्हरायटी. उन्हात बी टक धरते, पावसाळ्यात चालते, हिवाळ्यात चालते. याचं एकरी उत्पन्न आपण जवळजवळ 8 ते 10 टनापर्यंत निघतात. सर्वात महत्वाचं म्हणजे या कृषी विकास मध्ये सगळ्याच आकर्षक असणार हे विक्रम 77 पपई व्हरायटी नवीनच मार्केटला आणली आहे. काय वैशिष्ट्य आहे? नवीन मार्केटला आले ना? नवीन मार्केटला आले. आपण हायब्रिड मध्ये वाण काढलेलं आहे. याचे म्हणजे मेजर पपईमध्ये समस्या जे पपईच्या फार्मरांना होतं, मेजर म्हणजे व्हायरस. 2 नंबर म्हणजे जे फळांचे व्हेरिएशन यायचे एकाच झाडाला. कुठलं लांब फळ यायचं, कुठलं गोल यायचं, कुठलं चंबू मध्ये यायचं. आणि तिसरं म्हणजे लॉंग ट्रान्सफरला जास्त टिकट नव्हतं. याच्यात म्हणजे आता आपण काय केलेलं आहे, याच्यात तुम्हाला 1% सुद्धा नर येणार नाही. दुसरं राहिलं व्हायरस रजिस्ट्रेशन पॉवर एकदम दणकट आहे. आणि तिसरा विषय राहिला, एक फळ तुमच्या 1.5 ते 2 किलो पर्यंत याचे फळ साधारण जाईल आणि एकासारखे लांब फळ राहील याच्या कॅप्सूल सेगमेंट मध्ये. आणि विषय याच्या राहिला तर कमीत कमी असं समजून चला तुम्ही, व्हायरस नाहीच आपल्या याच्यावरती. पण विषय जे आता शेतकऱ्यांची जी प्रॅक्टिस आहे, शेतकऱ्यांच्या प्रॅक्टिसवरती व्हायरसचा डिपेंड असतो. पण व्हायरस रजिस्ट्रेशन पॉवरची चांगली आहे. कलर कसा येतो? कलर याच्यामधून तुमच्या केसरी येतो, पूर्ण खायला गोड आहे आणि साल जाड असल्यामुळे किपिंग क्वालिटी चांगली आहे. लांबच्या ड्युरेशन मार्केटला जास्त दिवस टिकू शकते. सरासरी एकरी उत्पन्न काय? सरासरी एकरी उत्पन्न जर पाहायला गेलं तर एका झाडापासून आपल्याला कमीत कमी 70 ते 80 किलो पर्यंत माल निघू शकतो. आणि एकरी जर ऍव्हरेज काढला आपण 70 ते 80 टन आरामाने निघते पपईच्या. आणि लागवड केल्यापासून 10 महिन्यापासून प्रोडक्शन चालू होतं, तिथून 12-13 महिने 14 महिने तसं जर पाहिलं तर 2-2 वर्ष सुद्धा फार्मतीला चालू शकता. आपल्या प्रॅक्टिसवर आहे शेवटी. नराची गॅरंटी कशावर देतात आपण हायब्रिड वाण रिसर्च वाण आहे, त्यामुळे आपण 100% नराची गॅरंटी घेतो की 1% म्हणजे 0% सुद्धा याच्यात नर येणार नाहीत. बरं. हो. तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्वाचे विक्रम 77 आले. पपईमध्ये प्रामुख्याने 2 अडचणी शेतकऱ्याला यायच्या. एक म्हणजे
नराची समस्या मोठ्या प्रमाणे असायची, दुसरी म्हणजे व्हायरसची. तर सरांच्या माध्यमातून आणि विक्रम 77ची व्हरायटीच्या वैशिष्ट्य सांगण्यात येते की यामध्ये ही कंपनी तुम्हाला 100% मादी तुमच्या शेतामध्ये येणार, नराचं एक सुद्धा झाड येणार नाही असं सरांचं म्हणणं. आणि व्हायरसला अतिशय दणकट ही व्हरायटी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचे साल झाड असल्यामुळे हे लांबच्या मार्केटला चालतंय, त्यामुळे शेतकऱ्याला कुठेतरी अधिकच पैसे मिळतात. आणि शेतकऱ्यांचे जे आहे की शेतकऱ्यांच्या आता कसं मिसगाईड कसं आहे शेतकऱ्यांच्या की 1% सुद्धा नर नाही तर पॉलिनेशन कसं होईल. हे हायब्रिड वाण असल्यामुळे याचं सेफ पॉलिनेशन करते, त्यामुळे याला आपल्याला मेल लागत नाही, पूर्ण फिमेल असतं. सेफ पॉलिनेशन असल्यामुळे त्याला काही मेलची गरज मध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचे सेल्फी पॉईंट तुमच्यासाठी या ठिकाणी ठेवले, शेतकऱ्यांसाठी सेल्फी पॉईंट या ठिकाणी आले ठेवलेत. तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी आल्यानंतर फोटो काढण्यासाठी शेतकऱ्याला मोह असतो आणि त्या ठिकाणी शेतकऱ्याला फोटो कुठं काढायचे, तर या ठिकाणी शेतकरी फोटो आल्यानंतर या ठिकाणी टमाट्याच्या वेगळ्या व्हरायट्या बघायला मिळतात. त्यामध्ये गुरु आहे, किरण आहे, अशा वेगळ्या पद्धतीच्या टमाट्याच्या व्हरायट्या या ठिकाणी आहेत. सर नेमकं गुरुचं वैशिष्ट्य काय त्यांच्याकडून जाणून किंवा आतमध्ये आल्यानंतर खरं ही टमाट्याचं झाड बघितलं तर अतिशय त्या ठिकाणी सेटिंग पूर्ण झाडाला दिसायला लागले. जर जिथं नजर जाईल तिथंपर्यंत तुम्हाला संपूर्ण टमाटे दिसायला लागले, टमाटे साईज पण चांगल्या पद्धतीने दिसायला लागले. सर काय सांगताल गुरुचं वैशिष्ट्य काय तर? गुरु हे गावठी सेकंड मध्ये, चक्री सेकंड मध्ये हा व्हरायटी येते. आणि हे म्हटलं तर एक 60 ते 55 ते 60 दिवसात हा प्लॉट हार्वेस्टिंगला चालू होतो. लागवडीपासून 21 दिवसात रोप तयार होतं. रोप लागवड केल्यापासून 55 ते 60 दिवसात हा प्लॉट चालू होतो. हा चक्री सेकंड मध्ये होतो. आपण जो म्हणतो गावठी मध्ये म्हणता, बाकी चक्रीमध्ये म्हणता, तर हा चक्री सेकंड मध्ये येतो. म्हणजे त्या अदर आपले जे रेग्युलर हायब्रिड चालत्या त्याच्यापेक्षा 5-50 रुपये रेट याला जास्त राहतं. याला कोणत्याही प्रकारच्या व्हायरसनी आणि सेटिंग पहिली तर शेतकऱ्यांची जी मागणी होती म्हणजे बुडापासून सेटिंग, बुड तुम्ही आता पाहू शकता सेटिंग भरपूर दिसायला लागली. कारण नाही सेटिंग होती पण वरती सेटिंग होते, बुडापासून सेटिंग होत नाही. आपल्या या गुरु व्हरायटीची ना बुडापासून वरपर्यंत सेटिंग होते आणि प्रत्येक कळीला सेटिंग होते. एका ठिकाणी पाहिलं तुम्ही 20-20 ते 25-25 फळं एका ठिकाणी राहतात. असं म्हणजे गुच्छा पूर्ण एकाच ठिकाणी राहतो. बरोबर. आणि टिकवून क्वालिटी म्हणजे लांबच्या मार्केटला काही अर्थ नाही. त्याच्या जिल्हे हे ना एकदम टिकवून क्षमता खूप छान आहे आणि आकर्षित लाल रंग आहे. बरोबर. आणि एकरी आवरेज जर पकडलं सर तर 2000 ते 2200 कॅरेट पर्यंत याचं आवरेज निघतं. त्या शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे खात पाणी क्लायमेट चांगलं राहिलं तर अजून त्याचं आवरेज वाढू शकतं. रोगाला एकदम बेस्ट आहे. कोणताही रोग त्याची रोगप्रतिकारक शक्ती खूप छान आहे. कोणत्या व्हायरसला बळी पडत नाही, करपा रोग वगैरे त्यात बळी पडत. एकरी किती आवरेज सांगितलं? एकरी आवरेज पकडलं तर 2000 ते 2200 कॅरेट म्हणजे 40 टन ते 45 टनापर्यंत आवरेज एकरी आहेत. का शेतकरी काढले ना भरपूर. आमच्या आता नाशिकमध्ये गोटीमध्ये जे शेतकरी होते त्यांनी बाजूला कॉम्पिटिशनला आपली व्हरायटी आणि अदर व्हरायटी जी नामांकित व्हरायटी जे म्हणजे चक्रीमध्ये म्हटले तर शेतकऱ्यांच्या डोक्यात तीच व्हरायटी येते. पण या शेतकऱ्यांनी आपले काय केलं, त्यांचे जे आधीचे प्लॉट पाहिले होते त्यांनी आपली गुरु पण केली आणि ती व्हरायटी सुद्धा गेली होती. तर त्यांना रिझल्ट एवढा खूप छान भेटलाय की दोघा भावांनी जर 3 एकर केलं, 1.5 एकर आपली 1.5 एकर अदर कंपनीची केली. येणाऱ्या काळात त्यांनी आता रोपं टाकले पूर्ण 3 एकर ऑर्डर सीटची गुरु व्हरायटी लागवड करतायत. ते का त्यांना रिझल्ट चांगले मिळाले, क्वालिटी माल आहे आणि त्याचा माल एक्सपोर्टला जात होता बाहेर. इतर व्हरायटीपेक्षा रेट त्याला खूप छान होतो. बरोबर. शेतकरी मित्रांनो खरं तर बघू शकता तुम्ही अतिशय महत्वाची म्हणजे सेटिंग ही भरपूर आहे याची. खाली बुडापासून अगदी शेंड्यापर्यंत पूर्ण टमाटो सेटिंग आहे. अजून सुद्धा वरती सेटिंग चालू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही व्हरायटी नक्कीच परवडते. आर्डोरची गुरु टमाटो जर विचार करत असाल तर आर्डोरच्या गुरुचा नक्की विचार. खरं तर अनेक व्हरायटी आपल्याकडून बघायच्या राहतील कारण भरपूर व्हरायटी तेवढ्या टायमिंग मध्ये कव्हर झालं पाहिजे. आपण नेमक्या महत्वाच्या व्हरायटी दाखवायचा प्रयत्न करतो. अजून कोणत्या व्हरायटी आपल्याला? तर तुम्हाला एक कारल्यामध्ये दाखवतो मी एक महेश म्हणून व्हरायटी ते आमची. तर आता तुम्ही स्वतः आले इथं तुम्ही कारल्याची सेटिंग पाहू शकता. प्रत्येक कडीला सेटिंग झाली. त्याचा काटा लांबच्या मार्केटला काहीच अडचण नाही, एकदम बेस्ट व्हरायटी. त्याचं आवरेज पकडलं तर 10 ते 12 टनापर्यंत आवरेज आहे. आणि ही व्हरायटी अशी जर आपण जे लहान म्हणतो 24 सेकंड मध्ये त्याच्यापेक्षा मोठी आणि जे लॉंग राहतं त्याच्यापेक्षा थोडी लहान म्हणजे याची लांबी 7 ते 8 सेंटीमीटर लांब आहे. मार्केटला जी डिमांड आहे मेन जास्त ओव्हर साईज पण नको आणि जास्त लहान साईज पण नको त्या पद्धतीने ऑर्डर किती दिवसात येत लावल्यापासून? हे 55 ते 60 दिवसात प्लॉट चालू होऊन जातो सर. आणि फळाची लांबी कशी राहते? फळाची लांबी 7 ते 8 सेंटीमीटर. 2 पद्धतीच्या मक्याच्या व्हरायटी आपल्या बघायला मिळतात. नेमक्या ह्या व्हरायटी मक्याच्या 2 पद्धतीच्या कशा येतात त्याचे वैशिष्ट्य काय जाणून घेऊया. काय मधु 11 काय वैशिष्ट्य आहे? मधु 11 ही आपली स्वीटकॉर्न मध्ये व्हरायटी आहे. स्वीटकॉर्न ही 75 ते 80 दिवसात परिपक्व होते म्हणजे हार्वेस्टिंगला येते. आणि एक साधारण म्हणजे एकरी तुमचं 2 किलो स्वीट्स लागतं. 18x9 म्हणजे 18 इंच 2 सारीतलं अंतर, 2 प्लांटला अंतर 8-9 इंच किंवा 8 इंच किंवा 9 इंच तुम्ही ठेवू शकता. एका आपलं याचं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर मार्केटला जी डिमांड आहे व्यापाऱ्यांची असो किंवा जे पण एकॉन प्रकारचे जे बनतात स्वीट कॉर्न पासून जे पण हे बनतं त्यांची मागणी काय आहे की 700
म्हणजे 550 ग्रॅमच्या पुढेच आपल्याला फळचे वजन सरासरी पाहिजे. तर आपल्या मधु आकाराचे जे 550च्या प्लसच सर्व यांचे तुम्ही बुट्ट्याचे वजन पाहू शकता. सर्व याचे आणि पूर्ण जो आहे ना पूर्ण दांडापर्यंत भरलेलं असतं, त्यामुळे याचे वजन चांगलं येतं. बरं. आणि युनिकॉर्न काय विशेष आहे? युनिकॉर्न हा आपला उत्पन्नाचा आहे. हा आपला फील्ड क्रॉप मध्ये म्हणजे उत्पन्नाच्या मक्का आहे. हा जर लावला आपण साधारण एकरी 28 ते 27,000 प्लांट बसवायचे. त्याची पण लागवड सेम स्वीटकॉर्न सारखी असते, फक्त हे 115 ते 120 दिवस घेतो हा मक्का. उत्पन्नाचा हा जर पाहिला आपण रब्बी सीजन मध्ये जर हा घेतला तर कमीत कमी 40 ते 45 क्विंटल एकरी याचे उत्पन्न येऊ शकतं. आणि हा जर आपण याच्यामध्ये घेतला खरीप मध्ये तर हा 25 ते 35 क्विंटल पर्यंत आपल्याला उत्पन्न देऊ शकतो. आणि याचे पूर्ण नारंगी रंगाचे दाणे येतात आणि पूर्ण कॅप्सूल सिग्नल मध्ये हा आपला सिंगल क्रॉस म्हणून युनिकॉर्न 11 हा आपला नवीन वाण आहे. तर शेतकरी मित्रांनो, या पद्धतीच्या आपण आर्डर सीड्सच्या असणाऱ्या वेगळ्या व्हरायटीची माहिती घेतली. पण आर्डर सीड्स कंपनी सध्याला एक नवीन अध्याय रचते. आर्डर सीड्स कंपनी ही फील्ड क्रॉप मध्ये सध्याला नवीन दमदार एंट्री करते. यामध्ये कापूस, मका आणि तांदूळ म्हणजे भात यामध्ये बघू शकताय. कापूस मध्ये स्वराज्य नावाची नवीन व्हरायटी यांची लॉन्च होणार आहे. त्यामध्ये असणारे मकेमध्ये युनिकॉर्न 1110 ही सुद्धा त्या ठिकाणी व्हरायटी येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तांदळामध्ये धन सम्राट हे सुद्धा नवीन फील्ड क्रॉप मध्ये ही कंपनी येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत ही कंपनी पालेभाज्यामध्ये फळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत आले आणि आता इथून पुढे फील्ड क्रॉप मध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचं आणि नाविन्यपूर्ण काम ही कंपनी त्या ठिकाणी करणार आहे. खरं तर संपूर्ण व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली? जर अजून ह्या व्हिडिओची अजून तुम्हाला जर काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तुम्हाला कमेंटमध्ये एक नंबर दिला जाईल, त्या नंबरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी फोन करून अजून ह्या कंपनीबद्दल, अजून एखाद्या व्हरायटीबद्दल, व्हरायटी कधी लावली पाहिजे, कधी निवडली पाहिजे, कोणती व्हरायटी लावली पाहिजे, तर सर्वात महत्त्वाचे त्या व्हरायटीचं वैशिष्ट्य काय आहे हे संपूर्ण माहिती तुम्ही व्हिडिओमध्ये एक नंबर येतोय त्याच्यावरती फोन करू शकताय. आणि हा व्हिडिओ कसा आला हे देखील आपण कमेंट बॉक्स करून नक्की सांगा. धन्यवाद.